First year 2024 pattern, Basic Electrical Engineering, Unit 2, Electromagnetism, Important Question with Answer, Decoder Bhau by Shubham, IT Engineer, Cybersecurity. Engineering student, Electromagnetism stuff वाटते का? Faraday's Law, Fleming Rule, Magnetic Circuit, Inductance, सगळं कन्फ्युजन वाटते. Then don't worry because today video is going to make Unit 2 super easy for you. हॅलो फ्रेंड्स, मी शुभम आहे, IT इंजिनियर आणि करंटली सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो आहे. वेलकम बॅक टू आवर चॅनल डिकोडर भाऊ. हा माझा सेकंड व्हिडिओ आहे आणि तुमचा सपोर्ट खूप मोटिवेट करतो मला. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट आहेत आणि आज आपण कवर करणार आहोत युनिट 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हा युनिट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. थेरी क्वेश्चन्स रिपीटेडली येतात, डायग्राम विचारतात, डेरिव्हेशन डायरेक्ट येतात आणि न्यूमरिकल्स पण इझी स्कोरिंग आहेत. या PDF मध्ये मी कवर केलो आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन. मॅग्नेटिक सर्किट, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, EMFF अँड रिलक्टन्स, मॅग्नेटिक सर्किट डेरिव्हेशन, फॅराडेज लॉ, डिराइव्ह रिलेशन, compare electric circuit and magnetic circuit, electromagnetic induction, explain statically and dynamically induced EMF, derive the expression for energy stored in the magnetic circuit, state and explain Faraday's law of electromagnetic induction with example, explain Fleming right hand rule with diagram and application, explain types of induced EMF with example, define self-inductance, mutual inductance and coefficient of coupling. स्पेशली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन सिलेक्ट केलो आहे आणि सगळं आन्सर सिम्पल लँग्वेजमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन सोबत आहेत, इझी फॉर्म्युला सोबत आहेत, शॉर्ट रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला युजफुल आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट डिफिकल्ट वाटत असेल तर ही PDF तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बिकॉज मी नोट्स अशा बनवल्या आहेत की लास्ट डे रिव्हिजन होईल, इम्पॉर्टंट कन्सेप्ट क्विकली समजतील, एक्झाममध्ये डायरेक्ट तुम्ही हे आन्सर लिहू शकता. स्पेशली explain magnetic circuit, define flux density, EMFF, reluctance and permeability with unit and formula. Define करा म्हणतात, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. इझी वाटते पण एक्झाममध्ये येतो. Magnetic circuit is closed path through which magnetic flux through. It is similar to an electric circuit but instead of electric current, it carries magnetic flux. A magnetic circuit is formed in a device like transformer, motors, generators, electromagnet, where magnetic field is produced and guided through core material, usually iron or steel. Magnetic flux phi, the total number of magnetic field lines passing through a specific area. काय म्हणलं इथं, पासिंग थ्रू स्पेसिफिक एरिया. इथं फॉर्म्युला दिला आहे आणि त्याचं युनिट. त्यानंतर फ्लक्स डेन्सिटी, द अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग पर युनिट एरिया. काय म्हणले, पासिंग थ्रू पर युनिट एरिया परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द फ्लक्स. फॉर्म्युला अँड युनिट. सिम्पल लँग्वेजमध्ये दिलो आहे. डिराइव्ह द रिलेशन ऑफ मॅग्नेटिक सर्किट, रिलेशन दिलेलं असतं, तुम्ही बघू शकता. स्टेप 1 इझी लँग्वेजमध्ये. कम्पेअर इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. अशा नोट्स दिलो आहे की तुम्ही डायरेक्ट एक्झाममध्ये तुम्ही रिकॉल करू शकता. Electric circuit carries electric current while a magnetic circuit carries magnetic flux. Both follow similar law but represent different physical quantity. Table of comparison. Easy language मध्ये. Important for exam. What is the magnetic flux density? Derive relation. Magnetic flux density
is a measure of the strength or intensity of a magnetic field. It is defined as the amount of magnetic flux passing through unit area perpendicular to the direction of the flux. The derivation to define the relationship. आणि यानंतर आपण कव्हर करणार आहोत युनिट 3 AC फंडामेंटल्स, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत AC वेवफॉर्म्स, RMS अँड ॲव्हरेज व्हॅल्यू, फेज डिफरन्स, फेजर रिप्रेझेंटेशन, RLS, सर्किट पॉवर फॅक्टर. सो सबस्क्राईब करून ठेवा बिकॉज नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे. जर तुम्हाला ही कंप्लीट PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. तिथे तुम्हाला मिळेल कंप्लीट नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक्झाम ओरिएंटेड आन्सर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, शॉर्ट रिव्हिजन. इंजिनिअरिंगमध्ये स्मार्ट स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, रिव्हिजन हेच एक्झाममध्ये क्रॅक जास्त मार्क करायचं सिक्रेट आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि डिकोडर भाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये युनिट 3 AC फंडामेंटल्स. टिल देन कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.